विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, 2 दिवसापूर्वी एक नोटिफिकेशन आलं होतं. त्यामध्ये परीक्षा केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली होती. याचाच अर्थ काय की ही एक्झाम आहे ती 5 तारखेलाच होणार आहे. पुढे जाण्याची शक्यता थोडीसुद्धा नाही आहे. त्यामुळे 5 तारीख जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर आपल्याकडे मोजून आजपासून 10 दिवस आहे. आपण 2 दिवसांनी व्हिडिओ बघितला तर 8 दिवस आहे. तर उरलेल्या दिवसामध्ये काय अभ्यास केला पाहिजे, बरोबर, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजेत, फोकस कशावर केला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. मोजून 4 ते 5 मिनिटं घेईल, परंतु आजच्या व्हिडिओमधून नक्की तुम्हाला हेल्प होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा काय यामध्ये की आपला किती अभ्यास झाला हे लक्षात ठेवा. आपण आयुर्वेदिक अभ्यासक्रम किती फोकस केला आहे आपण पॅटर्ननुसारच समजून घेऊयात. आता लक्षात घ्या, आपण आयुर्वेदिक अभ्यासक्रम किती आपला अभ्यास झाला आहे हे आपण स्वतःला विचारायचं आहे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम किती अभ्यास झाला आहे आणि जनरल नॉलेज किती अभ्यास झाला आहे यानुसार आपण स्ट्रॅटेजी ठरवूयात. तर लक्षात घ्या, आता नॅशनल हेल्थ प्रोग्राम आणि सामान्यज्ञान या ठिकाणी तुम्हाला नोट्स आणि MCQ फक्त करायचे आहेत. सामान्यज्ञान लक्षात घ्या, मॅक्झिमम MCQ सॉल्विंग करायचे आहेत. आयुर्वेद अभ्यासक्रम अजून तुम्हाला 3 ते 4 दिवस आहे. सपोज अजून 2 ते 3 दिवस आहे. आपण जर एखादा टॉपिक जर त्या आयुर्वेद सिलेबसचा जर आपण हा सिलेबस बघितला, यापैकी मला नाही वाटत की तुम्ही सर्वच टॉपिक कवर केले असतील, परंतु महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते नक्कीच कवर केले असतील. नोट्सच्या सहाय्याने आपले जे बुक्स असतील किंवा आपण PGसाठी तयारी केली असेल तर ते जे मटेरियल असेल त्यामधून नोट्स तर आपण रीड केले असेल. तर आता हे उरलेले 10 दिवस आहे ना, यामध्ये आपल्याला मॅक्झिमम MCQ सॉल्विंग करायचे आहेत. मॅक्झिमम मल्टिपल चॉईस क्वेश्चन लावायचे आहेत. कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला काय येणार आहे, MCQ येणार आहेत. मॅक्झिमम MCQची प्रॅक्टिस करायची, क्वालिटी क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. आपल्याकडे आयुर्वेद अभ्यासक्रमाचे जर सपोज आपल्याकडे MCQ असतील ना ते लावा, परंतु जर तुम्हाला सिस्टमॅटिक MCQ नसेल तर तुम्ही आपले MCQ घेऊनसुद्धा तयारी करू शकता. त्यानंतर राष्ट्रीय हेल्थ प्रोग्राम आहे ना, याची देखील MCQची प्रॅक्टिस करायची आपल्याला. आणि याच्यात जर नोट्स आपल्याकडे अवेलेबल असेल त्या नोट्स रीड करा. त्यानंतर सामान्य ज्ञान लक्षात घ्या. आता हे जे 40 मार्क आहे ना ते अगदी महत्त्वाचे. तुम्ही 120 पैकी सपोज 110-100 मार्क जरी पाडले ना, परंतु तुमचा जो स्कोर आहे तो या 40 मार्कांवर डिपेंड आहे. त्यामुळे यामध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे 30 मार्क आपल्याला पडणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. लक्षात ठेवा, 30 किंवा पकडून चालू आहेत की 20च्या पुढेच मार्क पाहिजे आपल्याला या ठिकाणी. पूर्ण त्याला काय म्हणता येईल की पूर्ण सोडून देऊ नका. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आता. तर आता या ठिकाणी बघा, जर आयुर्वेद अभ्यासक्रम जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर लक्षात घ्या, आपण 3000 प्रश्न काढलेत. जेवढे तुमचे टॉपिक दिलेत त्यांनी 15, त्या सर्व टॉपिक यामध्ये कव्हर केले. 3000 प्रश्न दिला आहे, त्यानंतर 4 ऑप्शन आहे, त्यानंतर लगेच उत्तर दिलं आहे आणि त्याचा रेफरन्ससुद्धा दिला आहे की कुठून तो प्रश्न घेतला आहे. याचा फायदा काय होईल, 3000 प्रश्न. आता तुम्ही इमॅजिन करा, दिवसाला किती प्रॅक्टिस करू शकतात. 500 प्रश्न एका दिवसाला करू शकतात का तुम्ही? केले जरी 500 प्रश्न तरी तुमचे किती दिवसात होणार आहे, ते 6 दिवसात होणार आहे, बरोबर. दिवसाला 500 प्रश्न तुम्हाला हे करायचे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम जो आहे त्याच्या नोट्स आणि आपल्याकडे 430 MCQ आहेत. दिवसाला तुम्ही एक नोट्स 2 टॉपिक घेतले, 10 टॉपिक याच्यामध्ये. दिवसाला 2 टॉपिकच्या नोट्स रीड करा. त्यानंतर दिवसाला 100 क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, बरोबर. पुढच्या 4 दिवसामध्ये हे होऊन जाईल. सामान्य यांचे आपल्याकडे 4700 प्रश्न आहेत, बरोबर. या ठिकाणी आता तुम्हाला काय करायचं आहे की टॉपिक वाईज जायचं आहे. आज इतिहासाचे सर्व प्रश्न कव्हर केले, त्यानंतर उद्या भूगोलाचे प्रश्न कव्हर केले. या पद्धतीने करून घ्या तुम्ही, तो देखील कव्हर होईल. चालू घडामोडी जो आहे तो चालू घडामोडीमध्ये मी तुम्हाला पुढे सांगेल यापैकी कोणते टॉपिक करा. आणि एक आपल्याकडे 1 फुल लेंथ टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती देखील आपल्याला घ्यायची. हे जर तुम्ही पॅकेज जर आधी घेतलं असतं आधी तर याची किंमत होती 1800 रुपये ऑफरमध्ये, परंतु या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट आता 554 रुपये ऑफ दिलं आहे. 2000चं मटेरियल फक्त तुम्हाला 1500 रुपयात भेटतं आहे. याचे डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यानंतर लक्षात घ्या, जर आयुर्वेद पाहिजे नसेल आपणाला, फक्त बाकीचे जे टॉपिक पाहिजे असेल ते देखील तुम्ही घेऊ शकतात. याची किंमत होते 1055, परंतु फक्त तुम्हाला 800 रुपयामध्ये भेटेल. तर लक्षात घ्या, कोणाला ॲडव्हर्टाईज म्हणायचं असेल तर ॲडव्हर्टाईज समजू शकता तुम्ही. जर कोणाला खरंच अभ्यास करायचा आहे, बरोबर, अभ्यास करायचा आहे, कारण की मी तुम्हाला काय सांगतो आहे की कमी वेळात अभ्यास जर करायचा असेल तर हा जो सिलेबस आहे ना तो खूप वास्ट आहे. स्वतः जर ट्राय करायला गेलं तर लक्षात घ्या, वेळेला किंमत आहे, बरोबर. पैसा काय, तुम्ही ऑलरेडी डॉक्टर आहे, तुम्ही पैसे कमवणारच आहे, परंतु वेळेला किंमत आहे. आता आयुर्वेद सिलेबस जर तुम्ही बघितलं तर टॉपिक वाईज हे टॉपिक आपण कव्हर केलेत. उर्वरित जे टॉपिक आहे त्यावर 150 प्रश्न आहेत, हे तुम्ही लावून घ्यायचे. तुम्ही स्वतःच्या नोट्स काढल्या असतील, स्वतःचे क्वेश्चन असतील, त्याची देखील प्रॅक्टिस करा. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, डेली 2 नोट्स वाचायच्या, डेली 100 प्रश्न सॉल्व करायचे. अगदी सोपं आहे, पाठच करून टाकायचं हे सर्व. हे जे मटेरियलची लँग्वेज आहे ती इंग्लिश, आणि नोट्स काय खूप मोठ्या नाही, 2-2, 3-3 पानाचे फक्त नोट्स येतात. त्यानंतर सामान्य ज्ञान मी तुम्हाला सांगितलं तसं डेली राज्यघटना कव्हर करा. आज
उद्या भूगोल कव्हर करा, त्यानंतर इतिहास कव्हर करा, एक दिवस समाजसुधारक कव्हर करा, एक दिवस अर्थव्यवस्था, असे 2-2 टॉपिक घेऊन ही खाली जे दिले ते वन लाईनर आहे त्याच्यासारखेच आहे. प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी लगेचच दिला आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल, बरोबर, आणि तुम्ही लगेच त्याची प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर चालू घडामोडी या ठिकाणी बघा. आता चालू घडामोडी काय करायचं आहे तुम्हाला, जानेवारी ते ऑगस्ट फक्त करा या ठिकाणी, ठीक आहे. आणि त्यासोबत हे जे बाकीच्या ज्या PDF मी दिल्या आहे, जसं केंद्रीय मंत्रिमंडळ, कोरोना प्रश्न, ऑलिम्पिक प्रश्न, युद्ध सराव, खेळ व खेळाडू, हे तुम्हाला फक्त करायचं आहे आत्ताच्या मिनिटाला. आणि चालू घडामोडींची व्हिडिओ सिरीज म्हणजे महत्त्वाची व्हिडिओ सिरीज देखील मी घेऊन येणार आहे, ती देखील आपण विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता. त्यामुळे हा टॉपिकचं जास्त बर्डन घेऊ नका. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते फक्त हे प्रश्न आहेत हे कव्हर करा, आणि जानेवारी ते ऑगस्ट वेळ भेटला तर ते प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करा. आता हा सर्व तुमचा जर झाला, परंतु जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट नाही जर केलं तर त्याचा काहीच उपयोग नाही, बरोबर. तर आपण काय केलं या ठिकाणी 100 प्रश्न 200 मार्क आणि वेळ 2 तास अशा पद्धतीने एक फुल लेंथ टेस्ट करून घेतली, फक्त एकच तयार केलीत. याची किंमत 99 रुपये. जर तुम्ही पॅकेज घेतलं त्यासोबत फ्री भेटेल. यात काय की सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न आहेत, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम 20 प्रश्न आहे, आयुर्वेद सिलेबस 60 प्रश्न आहे, बरोबर. यामध्ये उत्तरपत्रिकेसोबत त्यांना एक OMR शीट दिली, त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. ती प्रिंट काढून घ्यायची, स्वतः टायमर लावायचा 2 तासाचा, आणि 1 ते 100 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कव्हर करायचे. लक्षात घ्या, याचा फायदा काय होईल, टाईम मॅनेजमेंट करता फायदा होणार आहे तुम्हाला, याचा आवर्जून तुम्हाला करायचं आहे. तर लक्षात घ्या, जर कंप्लीट पॅकेज पाहिजे असेल तर कंप्लीट घेऊन टाका, फक्त 1500 रुपयाला आहेत, बरोबर. याची किंमत ओरिजिनल 2000 होते, परंतु ऑफरमध्ये 1500. काहींना आयुर्वेद अभ्यासक्रम नको असतो तर ते 800 रुपयामध्ये घेऊ शकतात. फक्त काय की आता लक्षात घ्या, शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन आणि MCQ सॉल्विंगची विद्यार्थी मित्रांनो फोकस करायचा आहे तुम्हाला, बरोबर. तुमचा टाईम कुठेही वाया न घालू. जर तुम्ही कुठे आता इंटर्नशिप करताय, कोणी जर MD वगैरे करत असेल तर लक्षात घ्या, 1 तारखेपासून सुट्टी घ्यायचा प्रयत्न करा. स्वतःकडच्या नोट्स राहू द्याच, परंतु ह्या जे अधिकचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे त्याची आवर्जून विद्यार्थी मित्रांनो काय करा, प्रॅक्टिस करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी परचेस करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आणि जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे कोणता, 935655206037, यावर व्हॉट्सअप करा, लगेचच व्हॉट्सअप करा, लगेचच तुम्हाला PDF फाईल प्रोव्हाइड केला जाईल. विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. लक्षात घ्या, पॅनिक होऊ नका, एक्झाम जवळ आली म्हणून. शांत चित्ताने स्वतःच्या नोट्स रिवाईज करा. आपल्या ज्या नोट्स आणि जे MCQ आहेत ते चांगल्या पद्धतीने करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्यायचं आहे. खाली कमेंटमध्ये तुम्ही थँक्यूसुद्धा म्हणू शकतात. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आपले जे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा स्टेटसला वगैरे टाका, आपला व्हिडिओ स्प्रेड होण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अपकमिंग डेजमध्ये मी 100 प्रश्न 50 प्रश्न यांची तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे. तसेच या आधीचे सर्व व्हिडिओ जर बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण प्लेलिस्ट तयार केली, BMS मेडिकल ऑफिसर सेपरेट प्लेलिस्ट आहे, त्यावर जाऊन सर्व व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकता. आणि यासोबत तुम्हाला जर UPPSCचा जो 2015चा मेडिकल ऑफिसरचा पेपर होता तो देखील आपल्याकडे अवेलेबल आहे, तो सुद्धा यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे विद्यार्थी मित्रांनो विचारू शकता. थँक्यू.